नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, HM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 9वे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याचा पेज नंबर आहे 119. गिव्हन बिलो इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ विठाई महिला मंडळ पंढरपूर फॉर द इयर एंडेड 31st March 2018. प्रिपेअर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेले आहे. त्याच्याखाली रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. लेफ्ट हँड साइड इज डेबिट, राईट हँड साइड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साइड इज रिसीट, राईट हँड साइड इज पेमेंट. आपण रिसीट साइड पाहूया. रिसीट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड 3000, कॅश ॲट बँक 20,000. ह्या दोन्हीच्या आउटरला अमाऊंट 23,000. टू एंट्रन्स फीज 3,500. टू सबस्क्रिप्शन्स 19,000. टू मिसलेनियस रिसीट्स 850. अशा प्रकारे आपण रिसीट साईडचे अकाउंट पाहिलेले आहेत. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी 0 घेतलेला नाही. 1 2 3 4 5 अकाउंटला या ठिकाणी 1 0 कमी घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी हा 0 मांडून घेतलेला आहे. बरोबर. आता आपण पेमेंट साईड पाहूया. बाय स्टेशनरी 6,000. बाय रिपेअर्स टू फर्निचर 950. बाय रेंट 8,300. बाय सॅलरीज 15,000. बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड 1,650. कॅश ॲट बँक 14,000. ह्या दोन्हीच्या आउटरला अमाऊंट 15,650. अशा प्रकारे आपण पेमेंट साईट पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 46,350 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट्स 1. कॅपिटल फंड ऑन 1st April 2017 वॉज ₹90,000. कॅपिटल फंड आपल्याला 90,000 दिलेला आहे. 2. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ₹4,000. चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन्स 4,000 मिळणार आहे. 3. एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. पूर्ण एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेले आहे. 4. रेंट पेड इन्क्लूड्स ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. बरोबर. आता एप्रिल 2018चं रेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. बरोबर. रेंटच्या अमाऊंटमध्ये 800 इन्क्लूड आहे. बरोबर. म्हणजे हे प्रीपेड असणार आहे. 5. दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज 1st April 2017. फर्निचर ₹9,000. बिल्डिंग ₹70,000 अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. बरोबर. अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत. आता आपण टिकमार्क करायचे अकाउंट पाहणार आहोत. याच्यामध्ये टिक करायची आवश्यकता नाही. 1 मध्ये, 2 मध्ये सबस्क्रिप्शन, 3 मध्ये एंट्रन्स फीज, 4 मध्ये रेंट, 5 मध्ये आवश्यकता नाही. आता ह्या 3ला आपण टिक करून घेणार आहोत. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिसीट साईडला टू एंट्रन्स फीजला आपण टिक करून घेतलेला आहे. टू सबस्क्रिप्शनला देखील टिक करून घेतलेला आहे. पेमेंट साईडला आपण रेंटला देखील टिक करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. एक्झाम्पल 9 ॲन्सर. एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ विठाई महिला मंडळ
पंढरपूर असं लिहावं लागेल. पहिला अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर. अशा प्रकारे पहिला अकाउंट आपण ओपन केलेला आहे. पुढे 2 नंबर बॅलन्स शीट ओपन करावे लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. अशा प्रकारे बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, हे आपण दुसऱ्या पानावर ओपन केलेलं आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटपासून सोडवायला सुरुवात करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स घ्यायची आवश्यकता नसते, कुठंच घेतला जात नाही. पुढे टू एंट्रन्स फीज. आता रिसीट साईडचे आयटम आपण कुठे घेतो? इन्कम साईडला. आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो? एक्सपेंडिचर साईडला. म्हणजे आपण हे रिसीट साईडला घेणार आहोत, म्हणजे रिसीट साईडचे इन्कम साईडला घेणार आहोत. टू एंट्रन्स फीज 3,500 आपण कुठे घेणार? इन्कम साईडला. तर इन्कम साईडला जायचं. टीका आहे. बरोबर. म्हणून याला बाय एंट्रन्स फीज इनरला 3,500 घ्यायचे आहेत. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची आहे, कारण की टिक केलेले आहे. ॲडजस्टमेंट याच्यावरती आहे. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन्स 19,000 याला पण टीका आहे. याला पण कुठे घेणार आपण? इन्कम साईडलाच. बाय सबस्क्रिप्शन्स 19,000 इनरला. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची आहे, कारण की टिक मार्क केलेले आहे. टू मिसलेनियस रिसीट्स 850 कुठे घेणार? इन्कम साईडला. इन्कम साईडला जायचं. बाय मिसलेनियस रिसीट 850. बरोबर. अशा प्रकारे रिसीट साईडचे आपण अकाउंट घेतलेले आहेत. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय स्टेशनरी 6,000, बाय रिपेअर्स टू फर्निचर 950. हे आपण कुठे घेणार? एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू स्टेशनरी 6,000, टू रिपेअर्स टू फर्निचर 950. बरोबर. पुढे बाय रेंट याला टिक केलेले आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. रेंटला आपण कुठे घेणार? एक्सपेंडिचर साईडला. टू रेंट 8,300 इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची, कारण की ॲडजस्टमेंट आहे. पुढे बाय सॅलरीज 15,000, बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. हे कुठे घेणार? एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू सॅलरीज 15,000, टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. पुढे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 1,750, कॅश ॲट बँक 14,000. दोन्हीच्या आउटरला अमाऊंट 15,750. तर कॅश इन हँड हातातील शिल्लक रक्कम, कॅश ॲट बँक आपल्या बँकेतील शिल्लक रक्कम. तर हे 15,750 आपले हे ॲसेट असतं, म्हणून याचं पोस्टिंग ॲसेट साईडला होणार आहे. म्हणून ॲसेट साईडला जायचं. कॅश इन हँड 1,750 इनरला, कॅश ॲट बँक 14,000 इनरला. आउटरला ह्या दोन्हीची बेरीज 15,750. अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या आपण सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट 1 नंबर कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017 वॉज ₹90,000. आपल्याला कॅपिटल फंड 90,000 दिलेला आहे. तर आपण याचं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड 90,000 इनरला घेऊन ठेवायचं आहे. पुढे 2 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन 4,000 मिळणार आहे. तर इन्कम साईडला आपण जाणार. बरोबर. आणि सबस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 4,000, 19,000 प्लस हे 4,000. आउटरला किती येणार? 23,000. आउटरला सबस्क्रिप्शनची अमाऊंट 23,000 येणार आहे. आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला चालू वर्षी मिळणार आहे. दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 4,000. बरोबर. अशा प्रकारे
सबस्क्रिप्शनचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. 3 एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. पूर्ण एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेले आहे. एंट्रन्स फीज आपण इन्कम साईडला घेतलेली आहे. तर इन्कम साईडला जायचं, लेस 100% अमाऊंट कॅपिटलाइज्ड, म्हणजे 3,500 अमाऊंट आहे ती पूर्ण आपण कॅपिटलाइज केली, म्हणून ही 3,500 खाली मांडून घ्यायची आणि आउटरला 3,500 वजा 3,500 किती येणार? 0 किंवा डॅश. म्हणजे एंट्रन्स फीज आपण पूर्ण कॅपिटलमध्ये घेणार आहे, कॅपिटल फंडमध्ये, बरोबर. या ठिकाणी काही येणार नाही. दुसरं पोस्टिंग कॅपिटल फंडमध्ये ॲड 100% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज 3,500, 90,000 प्लस 3,500 93,500 कॅपिटल फंडची अमाऊंट इनरला येणार आहे. अशा प्रकारे आपण एंट्रन्स फीजचे देखील 2 ठिकाणी पोस्टिंग बघितलेलं आहे. 4 रेंट पेड इन्क्लूड्स ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. म्हणजे रेंटमध्ये ₹800 इन्क्लूड आहे. आता बघा या ठिकाणी आपलं फायनान्शियल इयर कधी क्लोज झालेलं आहे? 31 मार्च 2018 आणि हे एप्रिल 2018चं हे ₹800 आहेत असं सांगितलेलं आहे. रेंटमध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये पुढच्या वर्षाचं रेंट भरलेलं आहे ₹800. आता ते काय करावं लागलं? आपल्याला लेस करून घ्यावं लागेल. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं, लेस प्रीपेड ₹800 बरोबर घेतलेलं आहे. 8,300मधून हे 800 गेले, आउटरला किती आले? 7,500 बरोबर. हे चालू वर्षाचंच आपण फक्त रेंट 7,500 इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे एक्सपेंडिचर साईडला घेतलेलं आहे. आता हे प्रीपेड आहे, म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये भरलेलं आहे पुढच्या वर्षाचं, म्हणजे हे काय झालं? आपलं ॲसेट. म्हणून दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला प्रीपेड रेंट ₹800 बरोबर. अशा प्रकारे रेंटचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता पुढची ॲडजस्टमेंट 5वी, दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज 1 एप्रिल 2017. आपल्याला ॲसेट्स अँड लायबिलिटीज दिलेल्या आहेत. आता फर्निचर किती आहे? 9,000. बिल्डिंग किती आहे? 70,000. हे काय आहेत? दोन्ही ॲसेट, म्हणजे याचं ॲसेट साईडला पोस्ट करायचं आहे. फर्निचर 9,000, बिल्डिंग 70,000 याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. आता ही काय आहे? आपली लायबिलिटी, म्हणून ह्याला लायबिलिटी साईडला आपण पोस्ट करायचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000 बरोबर. अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं देखील अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. तर निश्चितच डेबिट साईड मोठी आहे. डेबिट साईडला आपल्याला 6,950, 7,500, 15,450 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली, 29,900 आलेले आहे. ते आपण डेबिट साईडला मांडून घेतली. ते बरोबर क्रेडिट साईडला समोर आपण 29,900 मांडून घेतलेले आहे. या 29,900मधून हे 23,000 आणि 850 लेस केले तर डिफरन्स किती आला? 6,050 आलेला आहे. हा 6,050 डिफरन्स म्हणजेच आपल्याला काय मिळाला? डेपिसिट बरोबर. बाय डेपिसिट आपल्याला 6,050 मिळालेला आहे. तो कसा मिळाला? तर इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजे एक्सपेंडिचर जादा इन्कम कमी, म्हणून आपल्याला बाय डेपिसिट मिळालेला आहे 6,050. आता ह्याचं आपण पोस्टिंग कुठं करणार? कॅपिटल फंडमध्ये. तर कॅपिटल फंडमधून आपण ते काय करणार? लेस करणार. म्हणून दुसरं पोस्टिंग लेस डेपिसिट 6,050 कॅपिटल फंडमधून आपण करणार आहोत. तर 93,500मधून हे 6,050 गेले, आउटरला किती आले? 87,450 कॅपिटल फंड आलेला आहे. आउटरला कॅपिटल फंडचे अमाऊंट किती आलेलं आहे? 87,450. आता आपण बॅलन्स शीट क्लोज करूया. बॅलन्स शीट क्लोज करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपली बॅलन्स शीट टॅली होणार आहे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला आपल्याला
87,450 आणि 12,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 99,450 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला आपल्याला 15,650, 4,000, 800, 9,000 आणि 70,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 99,450 आलेली आहे. अशा प्रकारे लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 9 विठाई महिला मंडळ पंढरपूर यांचे पाहिलेले आहे. यांचे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.